नाशिकमधील अशोक खरात प्रकरण ताजं असतानाच स्वतःला संत बाळूमामांचा अवतार म्हणवून घेणारा आणि भक्तांची फसवणूक करणारा स्वयंघोषित आध्यात्मिक गुरु मनोहर भोसलेला पोलिसांनी अटक केली आहे। आर्थिक फसवणूक आणि भोंदूगिरी प्रकरणी मनोहर भोसले उर्फ मनोहर मामाला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। भोसलेवरती याआधी आर्थिक फसवणूक, भोंदूगिरीसह बलात्कारासारखे 3 गंभीर गुन्हे दाखल आहेत। जामिनावरती बाहेर असलेला मनोहर मामा पुन्हा एकदा आर्थिक फसवणूक प्रकरणामध्ये पोलिसांच्या कोठडीत आहे। तर या प्रकरणी मनोहर भोसलेच्या साथीदार विशाल वाघमारे देखील अटकेत असून दोघांना देखील 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। आणि विशेष म्हणजे खरात प्रमाणेच मनोहर भोसलेचे देखील अनेक राजकीय नेत्यांसोबत फोटो हे समोर आले। आरोपीच्या वकिलांनी रिमांडची ऑर्डर होण्याअगोदर या ठिकाणी मान्य न्यायालयामध्ये जामिनाचा अर्ज दाखल केला आणि त्यांना प्रिझ्यूम केलेलं होतं की ही इलिगल डिटेन्शन आहे म्हणून। तर तसं कायद्यानं मुळीच करता येत नाही। जोपर्यंत न्यायालयाचा निकाल न्यायालयामार्फत दिला जात नाही तोपर्यंत या जगातला कुठलाही व्यक्ती न्यायालयाचा निकाल प्रिझ्यूम करू शकत नाही। तो देखील युक्तिवाद आम्ही सरकार पक्षातर्फे या ठिकाणी मांडला आणि आमचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपीने दाखल केलेला जामिनाचा अर्ज फेटाळला आणि सरकार पक्षाची 5 दिवसाची पोलीस कोठडीची विनंती आम्ही केलेली होती। तर मेहरबान कोर्टाने मंगळवारपर्यंत आरोपींना पोलीस कोठडी सुनावलेली आहे। केसच टोटली फक्त 2 लाख रुपये हे करतो म्हणून कोणीतरी अज्ञात व्यक्तीने घेतला आणि त्या अज्ञात व्यक्तीच्या संदर्भातलीच केस आहे। त्या अज्ञात व्यक्तीने कोणाला तरी बाहेर अज्ञात व्यक्तीलाच 50,000 बाहेर मठाच्या बाहेर दिला आहे। तो मठापर्यंत बी गेलेला नाही आहे। त्यामुळे ते आधीच्या त्यांच्या बऱ्याच केसेसमध्ये निर्दोष सुटलेला आहे। जोपर्यंत केसेस पेंडिंग आहेत ते आपल्या विरुद्ध केसेस आहे असं कायदा म्हणून मानू शकत नाही। ज्या वेळेला शिक्षा होतात त्यावेळेलाच फक्त ग्राह्य धरलं जातात की ते हॅबिच्युअल आहे म्हणून। कोणावरही कितीही केसेस असतील तर ते हॅबिच्युअल म्हणून म्हणता येणार नाही आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।